हॅशटॅग आपला सिद्धू आपल्यासोबत आहे. आता हो दे धिंगाणाचा तिसरा पर्व येत आहे. 2 सीझन्स आधी खूप जास्त सक्सेसफुल राहिलेत आणि हा तिसरा सीझन येतोय. सिद्धू दादा कसा आहे सर? काय मी मस्त आहे यार. आणि हे TRP मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की ह्या TRPचे आकडे स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिका गाठत असतात आणि त्या धिंगाणाही आहे आणि धिंगाणाही लोकांना आवडतं आहे, लोकांच्या पसंतीस उतर बरं वाटतं. मला नेहमीच वाटतं की एखाद्या सुपरहिट टीमचा भाग होणं हे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. तसं माझ्या आयुष्यात आहे, कारण स्टार प्रवाह ही फॅमिली आहे आणि स्टार प्रवाहाचा धिंगाणा आहे, त्याचा मी भाग आहे आणि याचा मला आनंद आहे. आणि त्याचा तिसरा सीझन येतोय याचा तर मला लय आनंद आहे. जेव्हा दादा पहिल्यांदा तुला अप्रोच केलं होतं या शोसाठी, तेव्हा वाटलं होतं इतका सीझन सक्सेसफुल होईल आणि त्याचा तिसरा सुद्धा पार्ट येईल, तिसरा भाग येईल? मला टेलिव्हिजन करायचं होतं आणि मी एकदा सतीश राजवाडे सरांना बोललो होतो की सर मला असं काहीतरी करायला आवडेल, पण धिंगाणासारखा शो येईल आणि तो एवढा पॉप्युलर असं मला जीवत वाटलं नव्हतं. मला हे सगळं सतीश सरांचंच क्रेडिट आहे. त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा एक शो प्लॅन करतोय, तर तू ये, तू कर हे. आणि जे करतो मी ते अँकरिंग आहे मला माहिती नाही, पण मी मजा करतो, धमाल मस्ती करतो आणि ते लोकांना आवडतं. सो येस, त्याचा सेकंड सीझन येईल की नाही मला माहिती. सेकंड सीझन आला आणि तो लोकांना आवडला. आताच स्टार प्रवाह, श्री, सुमेध, सतीश सर, फ्रेम सगळी आमची चिन्मय कुलकर्णी, आमचे रायटर, सगळी टीम येऊन आता 3 आणतात आणि 3मध्ये खूप जास्त धमाल मजा मस्ती आणतायत. म्हणजे मला असं वाटतं ना की मी नेहमीच बोलतो की तुमच्यावर भरोसा ठेवला तर जबाबदारी वाढते. आणि मग सतीश सरांनी गेली 3 वर्ष हा भरोसा ठेवला, स्टार प्रवाहाने हा भरोसा ठेवला आहे. त्यामुळे 3मध्ये येताना आणखी जबाबदारी वाढली आहे. पण एवढंच आहे की ठरवलं नव्हतं की लोकांना हे सुपरहिट करायचं आहे, ठरवलं होतं की लोकांना आवडलं पाहिजे आणि तेच आवडण्यासाठी आता तिसरा, म्हणजे 2 तर आवडलेत तर तिसराही आवडेल अशी अपेक्षा आहे. येस, तिसरा पर्व आहे. काय काय चेंजेस असणार आहेत? आपण गावात आलेलो आहोत, आपण सगुणाबागमध्ये आलेलो आहोत, आम्ही प्रोमोज बघितले आहेत, बुद्रुक आहे, धिंगाणा बुद्रुक आहे. काय काय चेंजेस बघायला मिळणार? नाही, चेंजेस नाही, फॉर्मॅट तोच आहे. एक म्युझिकल गेम शो जिथं स्टार प्रवाहाची जी टॅगलाईन आहे, मराठी परंपरा मराठी प्रवाह, मराठी गाणी गायली जातात. जर म्हणजे ते म्युझिकल गेम शो आहे ना, की बदर वाजतो, टास्क जिंकतो, राऊंड जिंकला तर काहीतरी घंट्याकडे जायला मिळतं, राऊंड हरले तर टास्क मिळतो, गमतीशीर टास्क असतो. तसं आता टास्क शोधताना पण तुम्ही 2 सीझनमध्ये जे टास्क पाहिले ते आहेतच, पण गावाच्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे. त्यामुळे धिंगाणा आता गावात आहे. गावच्या एखादी गोष्टीचा धिंगाणा आणला तर किंवा टास्क आणला तर, जसं आता तू प्रोमध्ये पाहत असशील तर ते सगळे कलाकार डोक्यावर अशी हंडी घेऊन चालतायत. आपली गावी पाणी भरायला आपली आई जायची, मग ते कसं बॅलन्सिंग होतं, तुम्ही बॅलन्सिंग करा. तर या छोट्या छोट्या गोष्टी त्या आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून मग धिंगाणा बुद्रुक एक क्रिएट केलं आहे, जिथे छोटे छोटे अशा गोष्टी ज्या तुम्हाला कनेक्ट होतील. शो तर कनेक्ट होतं, पण हेही एलिमेंट कनेक्ट होतील अशा गोष्टी त्यात आहेत. दादा, या शोमध्ये आम्ही बघितलं तुझे स्टायलिंग खूप जास्त चर्चेत होती, खूप जास्त वेगवेगळे लुक्स आणि खूप जास्त एक्सपेरिमेंट आपल्याला बघायला मिळाले. स्टायलिंग टीमला किती क्रेडिट देशील? नाही, मी संपूर्ण टीमलाच क्रेडिट देतो, कारण मेकअप माझा बिपिन, नयन, त्याच्यानंतर सायली आणि स्टारची टीम. कारण तुमचा होस्ट एकदम 5 पीस सुटापुटा दिसतो, पण तो कनेक्ट आपला होतो. हा जो थॉट आहे ना, म्हणजे मी काय म्हणतो, असं नाही येतो त्यांनी घातलंय बो वगैरे कडकमध्ये, पण तो आता हाऊ द्या धिंगाणा हेच बोलतो ना. मला वाटतं हे कनेक्शन खूप महत्त्वाचं, ते सगळं आमच्या टीमला माहिती आहे. आणि सायली, पहिल्या एपिसोड सायली पांघरेंनी माझं स्टायलिंग केलं, ज्यात त्यांनी पैठणीचा तो काठपदर असा छान त्याने शिवला आहे. मला वाटतं की दिसण्यात, असण्यात आणि त्या कार्यक्रमात एक आपलेपणा आहे आणि तो प्रत्येक गोष्टीत कनेक्ट व्हावा ह्यासाठी स्टार प्रवाह प्रयत्न करत असतो. मला वाटतं हेच कनेक्शन कुठेतरी लोकांना कनेक्ट होतं. जर या शोनी एक गोष्ट तुला वाटतं? ह्या शोनी खूप दिली आहे, पण एक सांगायचं तर गेल्या सीझनला मला गाडी दिली आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची, कारण मी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला पहिला कलाकार आहे ज्याला गाडी गिफ्ट मिळाली किंवा बक्षीस मिळाली. तर पण हे सगळं शेवटी परत स्टार प्रवाहाचं क्रेडिट आहे. त्या लोकांनी तो आत्मविश्वास दिला, तू हे करू शकतोस आणि तू करतोयस, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे ज्या पद्धतीने ते टास्क होतात, मला वाटतं की स्टार प्रवाहाने मला ना तिकडे बागडायला दिलं. तो रूल आहे ना, माझीच बॅट माझीच बॅटिंग, हे मला ते दिले ना, कारण बिंदास कर रे, काय छान आहे. आणि सगळेच आपली खेळायला येणारे किंवा गेममध्ये येणारे किंवा मुवमेंट अशा दिल्या आहेत. मी सांगतो ना, काही ज्येष्ठ कलाकार आले, त्यांचं जे फेलिसिटेशन केलं, त्यांचा गौरव केला त्या मंचावर, तेव्हा मी तिथे असणं, ह्या सगळ्या गोष्टी ही म्हणजे धमाल मजा मस्ती आहे, पण कुठेतरी कनेक्ट आहे रे, इमोशनल. त्यामुळे शो ओव्हरऑल पॅकेज आहे तो शो. फक्त तो मजा मस्ती आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या मेमरीज, तुमच्या आठवणी, तुमचे क्षण, अशा खूप साऱ्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व केल्यात.
तर स्टार प्रवाहाच्या परिवारातील एक व्यक्ती जी तुला असं वाटतं की खूप धिंगाणेबाज आहे आणि ती खूप धिंगाणा करते धिंगाणाच्या सेटवरती, अशी कोण आहे? सिद्धार्थ जाधव एवढा धिंगाणा करतो, मला शोधावं लागतं त्यांना माझ्या मेकअपमधून बॉयपासून. कारण मला असं वाटतं मी एकदा त्या सेटवर गेलो ना की मला वाटतं लंच ब्रेकला मी खाली जातो म्हणजे व्हॅनिटीत, नाहीतर मी एपिसोड संपेपर्यंत ना मी त्या सेटवरच असतो. मी नाही सोडत. मला तिथला येणारा तो ऑडियन्स मला म्हणजे फ्रेम्सच्या टीमचे आभार मानायचे, कारण मी ना सकाळी 7ला येतो तेव्हा मला ते पिक करतात, शो संपल्यावर मला ड्रॉप करतात. मला जेवढ्या पद्धतीने माझी एनर्जी छान प्रिझर्व होईल, शांत जेवढी मी वापरू शकेन, मला वाटतं ही स्टारची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने मला सांभाळताना मला खूप स्पेशल फिलिंग येते, जेन्युइनली येते. आणि मग ते जर एवढं करत असेल माझ्यासाठी तर मला आता धिंगाणा घालायचा वाटतो आणि मी घालतो. मी जातच नाही. मला चहा म्हणजे आता मी गुळाचा चहा प्यायला लागलोय, पण चहा आणि कडक पाव हे संध्याकाळच्या नाश्त्यात मला येतात आणि मी त्या सेटवर बसून श्री सर मी सुमित आम्ही तिघं बसून चहा पितो तिकडे, फ्यूज बीज काढून बसायचं, चहा प्यायचं, आले कलाकार त्यांचे नाश्ता विष्टा करून लगेच सुरू करायचं. तर ती सेट मी सोडत नाही तोपर्यंत मला पॅकअप बोलत नाही. गेली 2 सीझन लोकांनी मायबाप रसिक प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केली, त्यामुळे आता हे 3रा सीझन येतोय, तोही लोकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आम्ही घेतलेली मेहनत, घंटाघर असेल, साडेमाडे शिंतोडे असेल, आता तर घराघराने भराभर आहे. त्यानंतर एमिली नावाचं एक नवीन काय छान एक व्यक्ती आमच्या शोमध्ये पण एक एक्स्ट्रा तडका घेऊन येते. ते काय ते तुम्हाला 16 नोव्हेंबरपासून बघायला मिळेल. तर पाहायला जाऊच नका. स्टार प्रवाह आता होऊ दे धिंगाणा 3.